डिस्प्ले करण्यासाठी OLED हे टाइम शो करतो. मग तो प्रिव्हियस टाइम झाला ना प्रिव्हियस जो सेट करतो टाइम तुझा टाइम सेट करा तर त्याला तू डायरेक्ट मेमरीमध्ये सेव्ह कर. सेट करते वेळेसच ते ऑटोमॅटिकली सेव्ह व्हायला पाहिजे. हां तू सेट झाला जेव्हा तू स्टार्ट करतो स्टार्ट करशील ना तेव्हा त्याला मेमरीमध्ये सेव्ह कर. कारण की आता तू हे करते एडिट करते शुअर नाही ना तुला मागचा टाईम सेट करायचा बरोबर. जेव्हा तू स्टार्ट करतो स्टार्ट करण्याच्या आधी काय करायचं स्टार्ट बटन दाबल्यानंतर त्याला मेमरीमध्ये सेव्ह करायचं. ठीक आहे मेमरीमध्ये सेव्ह झाला मग तुला जेव्हा चेक करायचं आहे बटन दाबल्यानंतर तुला कुठं देते जसं स्टार्ट टाइमरचे टाइम कंटिन्युअसली आहे का डिक्रीमेंट होत राहते ते शो करतो. तू ती कंडिशन टाकली असेल ना. आता याच्यामध्ये हा जर बटन प्रेस झाला तर ही कंडिशन नाही दाखवली फक्त काय दाखवायचं की प्रिव्हियस टाईम काय बॅकग्राऊंडला तो चालू राहील. बॅकग्राऊंडला तो चालूच राहील. मग बॅकग्राऊंडला हा प्रेस केल्यानंतर तो पण चालूच राहील चालूच शो होतो. म्हणजे